काम करत जाऊ का मी इकडचं तिकडचं काम नको फरक पडला बाई फरक मग त्याच्यात ना पागल It's kind of funny that the more we pass time, the more we need. Hey guys, good morning and welcome to our new vlog. आता आमची मॉर्निंग झालेली आहे आणि ऋषी बघा काय करतोय. आपलं जे कंटेंट क्रिएशनचा कोर्स चालू झालेला आहे ना त्याची मीटिंग बघतोय ऋषी. गाईज उद्या माझं पण लेक्चर आहे. आमचे जे लेक्चर आहे ते डिवाइड आहे. आज आशिष आहे ना कॉन्सेप्ट मेकिंग घेतोय. उद्या परत मला कॉन्सेप्ट मेकिंग वरती सेकंड चॅप्टर कव्हर करायचं आहे. तर मी पण जॉईन झालेलो मीटिंगला. हर्षद पण आलेला आहे शाळेतून आणि हर्षद असा आहे तो जसं की खूप जास्त काम करून आलेला आहे. थकला का? आराम नको करू पण आता पटकन ड्रेस चेंज कर, हातपाय धु आणि खाली ये. जाय पळ, तुला एक काम आहे, इंटरेस्टिंग काम आहे तुझ्यासाठी एक. मला पण आहे ना खूप जास्त काम आहे कारण ना मला किचन ओटा हे जे ट्रॉल्या वगैरे नाही हे ना थोडंफार साफ करायचंय कारण की खूप जास्त खराब झालेलं आहे ते. हर्षद तुला मी म्हटलं आवरून ये आणि एक काम आहे तुला ते इथं आवरून येऊन फक्त फोन बघत बसला. काय काम आहे? ते फ्रीज पुसून काढायचंय तुला, बघ ते किती घाण झालेलं आहे. हो चल पटकन. हो ना पटकन. हो ना. हर्षद पण मला मदत करू लागतोय आणि मस्त पैकी फ्रीज पुसतोय कारण की हर्षदच ते चांगलं काम करू शकतो. फ्रीज एकदम भारी हर्षदच पुसतो. आज स्वच्छता अभियान चालू आहे का? हो ना, खूप घाण झालं होतं किचन, आवरलेलंच नव्हतं किती दिवसांचं. हे काय लावते तू त्याला? ते का पितांबरी आहे. गाईस तर आता मला हेल्प करायसाठी ना ऋषी सुद्धा आलेला आणि आता आहे ना ऋषी मला हेल्प करणार आहे. काय हेल्प करू शकतो मी तुझी? शांत बसू शकतो बस. वाव, थँक्यू सो मच. खराब आहे माझा हात. सांग कोणते भांडे धुवायचे? भांडे द्यायला लावल का मी तुला? काही पण का? मग तिथ जाऊन बस. फक्त माझ्यासोबत ना चांगल्या चांगल्या गप्पा मार, मी काम करेल तोपर्यंत. नको, मला कामच सांग. म्हणजे तू चांगल्या गप्पा नाही मारू शकत. मारतो ना का? बर. भांडण करू शकतो तू 2 मिनिटात भांडण. ऋषीमध्ये एक हिडन टॅलेंट आहे गाईस. तो ना 1 मिनिटात भांडण सुरू करू शकतो. 1 मिनिटात. शट अप. जा तिथ जाऊन बस जा. अरे दे तू असं चढून काय करते? साफसफाई मोहीम चालली आज. असं माकडवानी बसून. मग वरती माझा हात नाही पुरत ना बाबा, काय करू? माकडीने ती माकडी. मला तर आहे ना हसायला येतंय मोठं, पण ती बसली कशी आहे? आपली छोटी स्कूबी पण धुवून काढली तिने. डिंग 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 डिंग. हे देऊ का तुला खोलून? देतो का? लय चांगलं होईल. स्क्रूड्रायव्हर आण रे हर्षद. आरोईच्या स्वच्छता मोहीमला आहे ना आता मला पण जॉईन करायचंय. जी चिमणी आहे ना मी ती खोलून देतोय तिला आता. आता आहे ना ऋषीने ती चिमणी खोललेली आहे आणि चिमणीच्या मध्ये ना खूप जास्त घाण झालेली आहे. चिकट चिकट झालेलं आहे असं तेलाचं. तरी आपण आता लास्ट टाइम क्लीन केलं होतं. हो. खूप दिवस झाले तरी पण त्याला 1-2 महिने झाले असतील. पण एवढं कसं चिकट होतं रे ते? मग पूर्ण ते वाफ घेतं ना वरती. आता आहे ना मला ऋषी पण मदत करू लागलेला आहे. ती जी चिमणीची जाळी होती ना ती धुतोय तो. ऋषी ते राहू दे तू, मला बाहेरून तो ओला कपडा आणून दे ना प्लीज. तेवढं नंतर आणून देतो ना. अरे प्लीज नाही यार, आणून दे ना, मला हे पुसायचंय ना. जे काम सांगितलं ते काम करत जाऊ का मी इकडचं तिकडचं काम नको. एक काम कर देत नाही, बावळट जा. कुठली. ओय! बापरे. बावळट पळ तिकडे सोड. अरे ऋषी काय करतेस? तू पडला ना. अरे बाप, लागलं का? हा लागलं? अरे ते ना सगळं पाणी पाणी सांडलेलं आहे आता. तू ना एक काम कर, आता आहे ना तू तिकडे जाऊनच बैस. तू काही काम नाही करू शकत. जा. तुला पण लागलं कुठतरी ना? हे इथं लागलंय. या बाईला पण लागलं. तुला लागलं का पण? आपटला चांगला जोरात. नाही आता नाही. परत पडला बाई बरं का. उठ, हळू उठ आता. हळू. मी बसूनच घेतो भाऊ, ये मेरे बस का काम नाहीये. तू एक तर पाय धुवून ये, नाही तर परत पडशील तू. सगळे पाय चिकट केलेले आहे त्यांनी. ते ना साबणाचं पाणी सांडलं होतं माझ्याकडनं ना थोडं, मग त्याच्यात ना पागल. तू पुसून काढ एकदा. तुम्ही दोघं तिकडे जा, तुम्ही दोघं तिकडे जा. एक काम नाही करत आहे. माझं साबणाचं पाणी सांडलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण स्लिपरी झालंय ते. जा बरं तुम्ही बाहेर, मी माझं काम करून घेते. माझं तर आहे ना अख्खा टी शर्ट खराब झालेलं आहे आणि इथं पण लागलंय मला. मी काय करतो, एकदा टी शर्ट चेंज करून येतो. दादा तर गेलाय वरती कपडे चेंज करण्यासाठी, पण आरोही दीदीची ना अजून पण स्वच्छता मोहीम चालू आहे. बस ना, किती करते आता. राहू दे असं, राहू दे. कोण करेन नंतर? ते राहू दे, ते वाढून देईल तसं त्याचं. वा 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 वा. हे एकदा पूस भर. एक सिंपल काम कर तू. एकच मदत कर मला फक्त. करू शकतो का? पहिले प्रॉमिस कर, करशील? प्रॉमिस कर, काम करशील? करलं. करला? कराल. करायला आता प्रॉमिस दिलेलं आहे.
तू ना बायको करून आण, म्हणजे मला मदत करू लागल. ओके ओके. काय ओके ओके? मग मला मदत कोण करेल? हा? कोण करेल मग मला मदत? मोठं झालं मोठं झालं पण मग तोपर्यंत काय मी एकटीच करू का? आण ना आताच बायको. आता नाही आणू शकत ना, का एज नाही चालत ना. नाही चालत? घेऊन येऊ ना आपण एखादी मोठी आणू ना, जिचं एक चालत असं नशीब. पण माझं नाही चालत ना. तूच नाही चालत का? गॅस तर आता चिमणी पण घासून झालेली आहे, किचन ओटा आवरून झालेला आहे, खालची फरशी पण आहे ना मस्त फिनाईल टाकून पुसलेली आहे, कारण ना खूप जास्त माशा येत होत्या. पावसाळ्यात आहे ना खूप जास्त माशा येतात, त्यामुळे ना फिनाईल ते इम्पॉर्टंटच राहतं. एक दिवस आता आम्हाला आहे ना पूर्ण हॉल पण आवरायचा आहे, पण हॉल आवरायला आहे ना ऋषी आणि अमोल सोबत लागतात, कारण हा जो सोफा आहे ना तो माझ्याकडून उचलला जात नाही, तर ते मला तेवढी हेल्प करून देतात. किचन आवरता आहे ना माझा अवतार तर पूर्ण विचित्र झाला होता, पूर्ण कपडे खराब झाले होते, तर मी आता ड्रेस चेंज केलेला आहे, तयारी केलेली आहे, कारण ऋषी मला बोलला चल बाहेरून फिरून येऊयात, आणि मी किती पण थकलेली असली ना तर बाहेर फिरायला कधीच नाही म्हणत नाही. ऋषी बघा इथे पॉपकॉर्न खात बसलेला आहे. आजकाल आहे ना ऋषीला पॉपकॉर्न खूप जास्त आवडायला लागले, म्हणजे त्याला घरी बनवता यायला लागले ना, म्हणून ते जास्त पॉपकॉर्न खायला लागलेला आहे. तर आम्ही ना कचनेर साईडला गेलो होतो मस्तपैकी फिरायला, आणि तिकडे ना खूप जास्त मजा मस्ती केलेली आहे. ते सर्व आहे ना तुम्हाला ऋषीच्या व्लॉग मध्ये बघायलाच भेटणार आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे घरी, आणि आज आमच्या घरी बनणार आहे स्पेशल मेथी के पराठे. मेथी के पराठे. तुम्ही फोन केला, मी मेथीचे पराठे बनवते, तेव्हापासूनच इतकी भूक लागलेली, बाप रे बाप. एक तर आम्ही सकाळचं जेव्हा जेवलेलो तेव्हापासून काहीच खाल्लेलं नाही. मी पण तुमच्या आधी जेवलेली सकाळची. आपण तुम्ही जास्त जेवले असेल, मी कमी जेवले. झालं लगेच ठेवा तवा, भूक लागली असं. लय भूक लागलेली आहे, इतकी भूक लागलेली आहे. आणि ऋषी सरांना हेल्थ इश्यू, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बी काही बाहेर खाऊ नाही दिलेलं आहे. अरे बाप, ते कधी कधी मनावर घेता कधी कधी सगळं खाता. लय भूक लागलेली. आता मला आता असं येण्यासारखं होतंय, असं डोकं दुखतंय डायरेक्ट. तवा ठेव. ठेवू का तवा? हर्षदला आणि मलाच आहे ना खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही ना सर्वात आधी जेवायला बसलेलो आहे. मस्त पराठा आणि दही खातोय. लेटेस्ट लागतोय. आई भारी झालंय. आमच्या सर्वांचे तर जेवण झालेले आहे, पण ऋषी अजूनपर्यंत जेवलेला नाही, म्हणून त्याच्यासाठी ना मी आता गरमागरम मस्त पराठे बनवते. ऋषीने ना आता जेवण केलेलं आहे, आणि परत आता मला म्हणतोय की मला ते अवोकॅडो टोस्ट करून दे. करून दे. अरे तू आता जेवण केलं ना, तू विसरून जातो का? पोटात जागा नाही तुझ्या आता. हा मी करून येतो, 2च मिनिटात करून आलो. तू करता यावी काय करून आला? पोटात जागा. काय तर एक ना मॅटर झालेलं आहे. हर्षदच्या कानामध्ये ना माशी गेलेली आहे. कसं होतंय हर्षद? तू कसं होतंय नाही, तू एक काम करते, वरती जी डब्बी नाही का आपली, ठीक. ते त्याच्यात पकडायचं वगैरे, हा. ती घेऊन ये फास्ट घेऊन ये. ड्रॉप या. हा आय ड्रॉप आणि एअर ड्रॉप एकच असतो, जा घेऊन ये फास्ट. कस काय गेली रे अचानक कानात? मी असं झोपलेलं होतं आणि ती चालली गेली. बघू आपण हे ड्रॉप टाकून बघू, निघाली तर ठीक, नाही तर मग डॉक्टर कडे जाऊ. हर्षद निघली का माशी? हा? माशी गेली पोवायला कानात. हर्षदच्या कानातला किडा निघालेला आहे बाहेर. निघला का हर्षद? का दुखतोय अजून पण? निघला. आणि हर्षद आहे ना आज लय रडलेला आहे गाईज, लय 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 रडलेला आहे. नो 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 नो. रडलाय की नाही रे? याने रडवलंय ऐक ना, त्याच्या अंगातले किडे आहे ना कानातून बाहेर येते. नाही किडे आहे त्याच्या अंगात. फ्रूट गायब करायला मी. कर गा, जा कर. घेऊन. खाऊन घे. मी ना अवोकॅडो टोस्ट बनवते. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम अवोकॅडो टोस्ट बनवते, म्हणजे काल पण बनवला होता, पण मीन्स हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फर्स्ट टाइम होता. एवढा महाग फ्रूट पहिल्यांदा जिंदगीत बघितलंय, पहिल्यांदा. हे बघा, हे फ्रूट पहिल्यांदा जिंदगीत असं हात लावलेला. मी इतके दिवस ना अशी व्हिडिओत वगैरेच बघायची, वाव किती भारी कट करताय, किती मस्त काढताय वगैरे वगैरे वगैरे, पण आज ना रिअल लाईफ मध्ये फ्रूट बघितले, आणि टेस्ट आम्हाला सर्वांना तर ते टेस्टलेस लागलेलं आहे. पण त्याची जी प्रोसेस पूर्ण केली ना, असं बॅटर वगैरे बनवून घेतलेलं आहे, त्यानंतर त्याला टोस्टवर वगैरे लावून खायचं, मग तेव्हा ते भारी लागते. पण आम्ही ते नुसतं खाऊन बघितलं ना, टेस्टलेस होतं. कसं होतं अमोल? मस्त होतं, पण म्हणजे ना ते नुसतं खाल्ल्यावर ते बी असं वाटतं आपण काही खाल्लंच नाही खाल्लं माहिती. तेच एकदम हा, वेगळंच तेच. लागतं, एकदम तेच नाही खाल्लं. पण तू जे बनवलं होतं ना त्याच्यावर चीज वगैरे टाकलं, ते बेस्ट लागत होतं. काल सुद्धा अवोकॅडो टोस्ट बनवले होते, आणि आज सुद्धा बनवतोय. आता अवोकॅडो टोस्ट तयार झालेले आहे, आणि खूप टेस्टी टेस्टी दिसत आहे. आज तर मी ना एकदम भारी बनवलेले आहे गाईज. ए अरे, झालं का तुझं ते आबाकडून? काय आबाकडून काय आता आबाकडून अवोकॅडो टोस्ट मला नाही येत माहिती. इंग्लिश स्पेशल तुमच्यासाठी इंग्लिश ब्रेकफास्ट बनवलेला आहे मी रात्रीच्या 10 वाजता. आबाकडूच आबाकडूचा आणि टेस्ट करून सांगा कसं झालंय. एवढं मी कसं खाल्लं? आता ना अवोकॅडो टोस्ट आहे ना ऋषीला पण खायला दिलेले. कसं झालंय? एवढं घालतो
नीट ऑनेस्ट आन्सर ऑनेस्ट. चांगलं झालंय का? चांगला आहे पण ते मला असं वाटतं त्यात ॲव्होकाडोला टेस्ट नाहीये. हा टेस्ट तर त्याला काहीच नाही, त्याला कांदा टमाटर लिंबू ते सर्व टाकावं लागतं तेव्हा त्याची टेस्ट बनते. आणि तू बोट टाकली त्याच्यात गंदी. टेस्ट येणार आहे अजून. लोक आहे ना सकाळी ब्रेकफास्ट करता, आम्ही रात्रीला 10:30 वाजता ब्रेकफास्ट केलेला आहे. अँड आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. Can't be too sure